लोणी टाकळी येथे 14 एप्रिल रोजी स्वामी विवेकानंद वाचनालय व नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतिसूर्य संविधान निर्माते सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास कुरडकर हे लाभले, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक ढेंबरे हे होते। तसेच मार्गदर्शक म्हणून कुलदीप जुनघरे, कार्यक्रमाचे संचालन मिलिंद पोटे यांनी केले। तर कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम बोलताना सचिन गायकोले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती देऊन त्यांच्या कार्याबद्दल तसेच त्यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल माहिती दिली। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमामध्ये वंश पोटे या लहान मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर इंग्लिशमध्ये माहिती दिली। त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्राध्यापक ढेंबरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्रावर तसेच त्यांनी केलेल्या विविध कार्याबद्दल तसेच त्यांनी गुलामगिरीतून अस्पृश्यतेतून सर्वसामान्य जनतेला कसे बाहेर काढले याबाबत माहिती दिली। तसेच घटनेतील विविध कलम समजून सांगितले। ओबीसी आरक्षण, एससी आरक्षण, एसटी आरक्षण याबाबत संपूर्ण माहिती दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः विविध जबाबदारीतून बाहेर पडून विदेशात सुद्धा शिक्षणासाठी गेले। त्यांना जो झालेला त्रास आहे त्याबद्दल त्यांनी माहिती देऊन उपस्थित सर्व तरुणांचे मनोबल वाढवले। त्यानंतर विलास कुरडकर यांनी अध्यक्षीय भाषण दिले। कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत मोहन मोहोरे, देवमन लोचन, जितू शिंदे, राजू ठाकरे, मोहन गोदे व शालेय विद्यार्थी आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोहन पानझडे यांनी केले। अनिल तिखिले, विदर्भ न्यूज, लोणी टाकळी।